व्यापार करणारा शेठ झाला, व्यापारी शेठ झाला, धंदे करणारा उद्योजक झाला आणि नोकरी करणारा साहेब झाला आणि उन्हातानात राबणारा, अख्ख्या जगाला खाऊ घालणारा जगाचा पोशिंदा आज 31 मार्च रोजी मात्र थकबाकीदार झाला। नमस्कार, मी चंद्रकांत ठाकरे। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा। आज 75 वर्ष उलटून गेलेली आहेत। अमृत महोत्सव देखील झालेला आहे आणि बरेच सरकारे आली आणि सरकारांनी सांगितलं, मोठे मोठे आश्वासनं दिली की आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले। कर्ज जर माफ केली तर मग हे शेतकऱ्यांवर इतका कर्जाचा मोठा जो डोंगर आहे, हा कर्जाचा डोंगराखाली तो का दबला गेलेला आहे? खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला कर्जमाफीचीही गरज नाही। फक्त शेतकऱ्याला ज्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, त्या मूलभूत सुविधा जर पुरवल्या तर शेतकरीच म्हणेल की मायबाप सरकार, मला आता कर्जमाफीची गरज नाही। मग शेतकऱ्याला लागणारं बी बियाणं असेल, खाद्य असेल, त्याचबरोबर औषधं असतील आणि शेती अवजारे आणि महत्वाचं फॅक्टर म्हणजेच वीज, शेतकऱ्याला 24 तास वीज, तर मग शेतकरी कोणापुढेही हात पसरवणार नाही। शेतकऱ्याला ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, या सुविधा देणं सरकारचं नैतिक जबाबदारीचं काम आहे आणि ते दिलं पाहिजे। परंतु सरकार ते देताना दिसत नाही आणि फक्त सांगितलं जातं की आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले। मी या ठिकाणी एक उदाहरण देऊ इच्छितो, एक सांगू इच्छितो। 1967चा जो काळ होता, त्या 1967च्या काळात IAS ऑफिसर म्हणजे कलेक्टरचा पगार हा 250 रुपये होता आणि आज कलेक्टरचा पगार जर आपण पाहिला तर 3 ते 3.5 लाखाच्या आसपास कलेक्टरचा पगार आहे। म्हणजेच त्या तुलनेने 1967 ते 2024च्या तुलनेने जवळपास हा पगार 1500 पटीने वाढलेला आहे। आणि डिझेल 1967 मध्ये 20 पैसे लिटर होतं, आज ते डिझेल जवळपास 100 गाठलेली आहे। 100 रुपये लिटर ह्या दराने मिळतात। म्हणजेच 500 पटीने डिझेलचे दर देखील वाढलेले आहेत। सोनं हे 200 रुपये प्रति तोळा होतं, सोनं हे 200 रुपये प्रति तोळा होतं। आज सोन्याचा भाव 2024 मध्ये जवळपास 70,000 रुपयाच्या आसपास पोहोचलेला आहे। म्हणजेच जवळपास 350 पटीने सोन्याच्या किमती देखील वाढलेल्या आहेत। आणि शेतकऱ्याचा गहू हा 1967 मध्ये 70 रुपये प्रति क्विंटल होता आणि आज शेतकऱ्याचा गहू हा 1800 ते 2000 रुपये प्रति क्विंटलाने आज मार्केटला विकला जातो आणि त्यात वाढ झालेली आहे फक्त 25 पटीने। मग या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं आणि जी तुलना करावीशी वाटती, ती तुलना ह्या पद्धतीने आहे की जर शेतकऱ्याचा पगार माफ करा, जर शेतकऱ्याचा उत्पन्न जर फक्त 25 पटीने वाढलेला आहे आणि एका IAS ऑफिसराचं म्हणजेच कलेक्टराचं उत्पन्न पगार हा 1500 पटीने वाढलेला आहे, तर त्या मानाने कुठं आहे शेतकरी, कुठं आहे एक नोकरदार वर्ग, एक IAS ऑफिसर? शेतकऱ्यांचे मुलं आज देशोधडीला लागलेले दिसत आहेत। एका एकरात जर गव्हाचं उत्पादन घ्यायचं ठरलं तर प्रति क्विंटल माग जवळपास 1700 ते 1800 रुपये खर्च आणि एकरी हा
जवळपास 17 ते 18,000 रुपये खर्च येत असतो आणि उत्पादन देखील एका एकरामध्ये फक्त 10 क्विंटल येतं. म्हणजेच नफा तोटा हा बरोबर आहे. मग मला सांगा, शेतकरी का कर्जबाजारी होणार नाही, का थकबकीदार होणार नाही? आज शेतकऱ्यांची मुलं जे आहेत हे फिटनेसमध्ये अतिशय कटाक्ष आणि चाणक्ष असतात. फिटनेस पाहिला तर अप्रतिम असतो, कारण शेतात राबणारा शेतकऱ्याचा मुलगा हा सकाळी उठतो, रनिंग करतो आणि भरतीची तयारी देखील करत असतो. मग मिलिटरीच्या भरतीला जातो. त्या ठिकाणी मिलिटरीची भरती फक्त 4 वर्षासाठी आहे आणि 4 वर्षासाठीच त्या ठिकाणी घेतलं जातं. तिथं त्याचा हिरमोड होतो, निराश होतो आणि पोलीस भरतीची देखील तयारी करतो. तो पोलीस भरती तर सर्वच पोलीस भरत्या आज देशभरात, मिलिटरी असो, पोलीस असो, संपूर्ण बंद आहेत. मग मला या ठिकाणी आपल्याला कळकळीने सांगावंसं वाटतं की शेतकऱ्याचं उत्पन्न हे वाढलं पाहिजे. जर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढत नसेल तर कलेक्टरचा जो पगार होता 1967 मध्ये, तोच पगार आज त्याला द्या आणि तेच उत्पन्न आमचं राहू द्या. मग कलेक्टर एक IAS ऑफिसर तो पगार घेऊन तो नोकरी करेल का? मुळीच करणार नाही. तर तो मुळीच करणार नाही तर मग शेतकऱ्यावर इतका मोठा अन्याय का? शेतकऱ्याचं देखील उत्पादन जे आहे त्या उत्पादनावर चांगल्या प्रकारे त्याला हमीभाव मिळाला पाहिजे. उत्पादनाचा खर्च आणि त्याला मिळणारं उत्पन्न यात त्याला चांगल्या प्रकारे नफा झाला पाहिजे. आज गहू 10 ते 12,000 रुपये प्रति क्विंटलने गेला तर शेतकऱ्याला परवडतं. शेतमालाला चांगला हमीभाव मिळाला पाहिजे. आज आपण आपल्या शहरात लाईफस्टाईलने जगत असतो. प्रत्येकाकडे आज 20,000 रुपयाच्या पुढचाच मोबाईल आहे. 20,000 ते 1.5 लाखाच्या आसपास प्रत्येकाच्या खिशात मोबाईल असतो आणि त्यात दर महिन्याला 500 ते 700 रुपयाचा आपण डाटा टाकत असतो. एक वेळेस डाटा नसला तर आपण जगू शकतो, परंतु आटा जर आपल्याला मिळाला नाही तर आपण जगू शकत नाही. म्हणून या आटा पिकवणाऱ्या वाल्याला आपल्याला जगवावं लागल. त्याला देखील तो हमीभाव आणि त्याच्यावर देखील जो झालेला अन्याय आहे, हा शेतकरी त्याच्या न्यायासाठी संपूर्ण देशभरात आंदोलन करतो, परंतु कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याची आंदोलनाची दखल घेतली जात नाही. ही मोठी शोकांतिका आहे. हे कुठेतरी चित्र बदललं पाहिजे. शेतकऱ्यांनी सप्टेंबर 2019 मध्ये ज्यावेळेस आंदोलनाला सुरुवात केली त्यावेळेस जवळपास 2019 ते 2021 पर्यंत चाललेल्या आंदोलनात 750 शेतकरी देखील मृत्युमुखी पडलेले आहे. हा एक प्रकारे शेतकऱ्यावर झालेला खुनी हल्ला आहे. हा खुनी हल्ला थांबला पाहिजे आणि शेतकरी जगला पाहिजे. शेतकरी आज जगाचा पोशिंदा आहे. या जगाच्या पोशिंद्याला आपण जगवलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी मांडतो आणि आम्ही देखील शेतकऱ्याचे मुलं आहोत आणि शेतकऱ्याचे मुलं ह्या नात्याने आपण देखील हा आवाज अतिशय तीव्र असा केला पाहिजे. धन्यवाद. मी चंद्रकांत ठाकरे.